उमेदवार जवळजवळ आता फायनल करत आणलेले आहेत. आता शरद भाऊंची माझी आत्ताच बैठक झाली. आम्ही सगळे सागर भैया, रामानंद पाटील, संजीव भाऊ सगळे आम्ही या ठिकाणी बसलो होतो आणि जवळजवळ उमेदवारी आमच्या निश्चित होत आलेले आहेत. उद्या दुपारपर्यंत वेळ आहे. अजून काय आम्हाला डमी कोण भरायचे आहेत काय भरायचे आहेत बघून उद्यापर्यंत सगळं फायनल होईल. सगळे कार्यकर्ते सोबत आहेत. सगळे कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत आणि जे नाहीत ते आमच्याबरोबर नाहीत आणि जे आहेत ते आमच्याबरोबर आहेत आणि आहेत ते प्रवेश करून बरेच आलेले आहेत. आणि निवडणूक ज्या दिवशी डिक्लेअर होईल त्याच्यानंतर दोन्ही गटातली दोन्ही पक्षातले 150 प्रवेश एका पक्षात आहेत आणि एका पक्षातले 90 प्रवेश आहेत. हे आम्ही इलेक्शन चालू झाल्यावर आमचे पत्ते ओपन करू. आणि पलूसच्या विकासाच्या संदर्भात मी नंतर बोलेन, पण पलूसच्या विकासाच्या संदर्भात फक्त पृथ्वीराज देशमुख ओपनली बोलू शकतो. ह्याच्यात इकडचा बी उमेदवार बोलू शकत नाही, तिकडचा बी उमेदवार बोलू शकत नाही. कारण आमचा उमेदवार हा धुतल्या तांदळासारखा आहे आणि त्या माणसानं 4 वर्ष रात्रंदिवस पलूसमध्ये काम केलेलं आहे आणि 4 वर्ष भाजपच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही त्यांना म्हटलं होतं की उपनगराची शपथ देतो, परंतु त्यांनी स्वीकारलं नाही. आणि एकत्र कारभार कुणी केला होता मागच्या टर्ममध्ये हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्या संदर्भात मी निवडणुकीमध्ये सगळं स्पष्ट बोलेन.